पाचोरा तालुक्यातील कोल्हे या गावातील सविता शरद पाटील यांनी दिनांक 18/9/2024 रोजी त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। त्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या क्रेडिट एक्सेस फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही आज पाचोरा उपविभागीय अधिकारी श्री धनंजय येरुळे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। आम्हाला असे आदेश होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी मराठा समाजावर कुठेही अन्याय होत असेल तर आम्ही तो कदापि सहन करणार नाही। ती महिला आमच्या मराठा समाजाची महिला आहे, त्याच्यावर गैरकृत्य करणारे बँक फायनान्सवाले फायनान्स कंपन्या या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन अवढव लोन देऊन वर्ष रात्री 9 साडेनऊ वाजेला घरी येऊन घरावर पत्र्यावर दगडे मारून घराची वीज पुरवठा खंडित करून दमदाटी करतात, दादागिरी करतात। या जाचाला करून त्या महिलेला यांनी अश्लील शब्दात भाष्य करून मारहाण देखील केलेली आहे। त्या जाचाला कंटाळून महिलेने अपमानितपणा गावात वागण्यासाठी सतत तिला अपमानित राहावं लागलं होतं। ते 8 दिवसापासून यांनी 13 तारखेला केलं, 13/9/2024 रोजी रात्री 9:30 ते 9च्या दरम्यान केलं। तर त्या दिवसापासून ते 18 तारखेपर्यंत ही महिला एकदम मानसिक तणावाखाली होती। तर त्या जाचाला कंटाळून या महिलेने 18 तारखेला आत्महत्या केलेली आहे। घराच्या छताला दोरी लावून फाशी घेतलेली आहे। तिचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे। त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी महिलेच्या मागे कुटुंबाच्या पाठीमागे सकल मराठा समाज मराठा सेवक टीम पाचोरा तालुका ही पूर्णपणे ताकदीनिशी उभी आहे। कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या मार्फत सांगतो, कोणीही आरोपीला गय करू नये। गय केल्यास आम्ही विविध प्रकारचे आंदोलने देखील करू। आपल्या मार्फत आणखी दुसरी विनंती करतो, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड बँकेचं कार्यक्षेत्र जळगाव जिल्हा नाही, तरी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे असून सुद्धा त्यांनी पाचोरा तालुक्यात लोन दिलंय। ही मोठी चूक त्यांची आहे। आणि वेळेचे भान न ठेवता रात्री बेरात्री यांनी कर्ज वसुलीसाठी त्या महिलेच्या घरी तगादा लावला। यांचा ऑफिस टाइम आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान कोणत्याही फायनान्सवाल्यांनी वसुली करावी, हे आपल्या मार्फत त्यांना सूचना करतो।